सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील नागरिकांना कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजन खेळाचा आनंद घेता यावा यासाठी पाटण तालुक्यातील मरळी येथे कोयना दौलत डोंगरी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र विकास पर्यटन महामंडळाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव 2 एप्रिल ते 6 एप्रिल असा 5 दिवसांचा असणार आहे। यामध्ये कोयना नदीवर बोटिंग, मराठी हिंदी गीतांचा ग्रँड फिनाले, पॅराग्लायडिंग, बोटिंग, हाऊस रायडिंग आणि उंट सवारी तसेच कृषी प्रदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि महिला बचत गटांचा भव्य मेळावा, भव्य फन फेअर आणि खाद्य जत्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। हे सर्व कार्यक्रम 5 दिवस सुरू राहणार असून दुर्गम भागातून लोकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे। साताऱ्याच्या पाटण खोऱ्यामध्ये खरं तर डोंगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून हे खरं तर नियोजन करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। 5 दिवसीय या डोंगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये बोटिंग असेल, त्याचबरोबर बोटिंग आहे, त्याचनंतर कृषी महोत्सव, खाद्य जत्रा, त्याचबरोबर अशा विविध असंख्य कार्यक्रमांचं आयोजन या पाटण खोऱ्यामध्ये करण्यात आलेलं आहे। आणि खरं तर डोंगरी भागातील लोकांना कला, संस्कृती आणि खेळांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खरं तर यावर्षी डोंगरी महोत्सवाचं आयोजन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून राबवण्यात येते। यामध्ये पोवाडे, भजनी मंडळ, लावणी महोत्सव आणि मराठी हिंदी गीतांचा ग्रँड फिनालो, त्याचबरोबर पॅराग्लायडिंग आणि बोटिंग, हॉर्स रायडिंग, उंट सवारी यासोबत कृषी आणि पशु प्रदर्शनाचं आयोजन या माध्यमातून करण्यात आल्याचं आपल्याला खरं तर बघायला मिळतंय। 5 दिवस हा डोंगरी महोत्सव या ठिकाणी चालणार असून या माध्यमातून खरं तर ग्रामीण भागातील जी लोक आहेत या लोकांना खरं तर याचा आनंद घेता यावा याचा उद्देश या डोंगरी महोत्सवाच्या मागे असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून खरं तर सांगण्यात येते। कॅमेरामॅन सचिन सोबत मंगेश कुंभार, पाटण। डोंगरी महोत्सव 2026चा केलेला आहे। त्याच्यानंतर आता बोटिंग स्पॉटचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं। आता फनफेअर म्हणजे मेला, बग्गी राईड याचं या ठिकाणी उद्घाटन होईल। संध्याकाळी पोवाड्यांचा कार्यक्रम आहे। रोज वेगवेगळे आता काय बघतो, कालच्या पावसामुळे फक्त उद्यापासून कृषी पशु पक्षी महिला बचत गटांचं जे प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू होईल। खाद्य जत्रा आहे, त्याचं आजच उद्घाटन करतोय आम्ही। महाराष्ट्रातल्या 40 वेगवेगळ्या चवींचं खाद्यपदार्थ हे या खाद्य जत्रेमध्ये उपलब्ध असणार आहे। आज सायंकाळी महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध 5 शाहिरांच्या टीमचं सादरीकरण आहे। उद्या चांगल्या दिग्गज भजनी मंडळांचं सादरीकरण आहे। परवाच्या दिवशी राज्यातल्या प्रसिद्ध ब्रास बँड पथकांचं सादरीकरण आहे। 5 तारखेला एक दिवसीय लावणी महोत्सव आहे आणि 6 तारखेला या सर्व कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता या ठिकाणी होणार आहे। आणि त्यावेळी सांस्कृतिक हिंदी मराठी असा मिश्र अशा पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। ग्रामीण भागात हा कार्यक्रम घेतला गेला आहे। म्हणजे इथल्या जे डोंगरी भागात त्यांना ही पर्वणी आहे, कशा पद्धतीनं म्हणजे त्याचा लोकांनी लाभ घ्यावा कशाबद्दल सांगा। गेल्या वेळी पहिल्यांदा आपण केला, अल्प प्रमाणात होता 2-3 दिवसाचा। यावेळी 5 दिवसाचा आपण डोंगरी महोत्सव करतो आहे। आणि आता ह्या बघाल तुम्ही, पहिल्या दिवशीचं उद्घाटन झाल्या गर्दी लोकांनी बोटिंगसाठी किती केलेली आहे, तसंच आता बाकी सगळ्या इव्हेंटला तेवढ्याच पद्धतीची लोकांची होणार आहे। खेड्यातल्या, ग्रामीण भागातल्या, डोंगरामध्ये राहणाऱ्या आमच्या सामान्य माणसांना अशा गोष्टी शहरात गेल्याशिवाय बघायला मिळत नाही। आणि शहरात किंवा मोठ्या गावात जाण्याची संधी किंवा फारसा योग येत नाही। त्यामुळं आपल्याच मातीत, आपल्याच तालुक्यात त्यांना बघायला मिळावं आणि म्हणून त्यासाठी हा 2ऱ्या वर्षीचा प्रयोग आहे। बघूया आता 5 दिवसामध्ये। पण मला विश्वास आहे, जे आम्ही नियोजन केलेलं आहे, जी पूर्वतयारी केलेली आहे, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं हा पूर्ण डोंगरी महोत्सव पार पडेल। साहेब, पर्यटनासाठी पाटण तालुक्यात अनेक संधी आहेत। आता जे महोत्सवात आयोजित होतात ते कायमस्वरूपी राहण्यासाठी काय? हो, 2 बोटिंग स्पॉट मंजूर आहेत, येराडला आणि पापरड्याला। 6 तारखेला पापरड्याच्या बोटिंग स्पॉटचं ऑनलाईन भूमिपूजन एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे। तिथं जागा सपाट वगैरे करण्याचं काम सुरू आहे। या 2 गोष्टी आपण करतोय। अंतिम स्टेजमध्ये आहे आमचं नेहरू गार्डनचं, जे आम्ही एकदम लुक बदलतोय, मोठा प्रोजेक्ट नेहरू गार्डनच्या ब्युटिफिकेशनचा, आणि तिथं स्कायवॉक आपण बसवायचं नियोजन करतोय। या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीनं आता
मंजूर झालेले आहेत, काहींची टेंडर झालेली आहेत, काहींचं टेंडर स्टेजला आहे. त्यामुळं नक्कीच टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये होतील. ओके. हां, धन्यवाद. ओके. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.